चित्र होतं। आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर। जिल्हा झटपट। परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यात चाटोरी परिसरात सैनिक कृतज्ञता कार्यक्रम आयोजित। पंचक्रोशीतल्या 30 सेवारत सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान, त्यांच्या समवेत दिवाळी साजरी। चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुक्यात कोलाम आदिवासी समाजात दिवाळीनिमित्त कालपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत घुसाळी आणि दंडार पारंपरिक नृत्यांचा जल्लोष, निसर्गपूजा आणि परंपरेचा आविष्कार। कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यातल्या डोंगराळ भागात बाजार धनगरवाडा इथल्या कुटुंबांना विविध सामाजिक संस्थांतर्फे फराळ, साबण, तेल, उटणं आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप। दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखलं जाणारं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं कुणकेश्वर तीर्थक्षेत्र दिवाळी पाडव्यानिमित्त 21,000 दिव्यांनी उजळलं। फटाक्यांची आतिषबाजी आणि हजारो भाविकांचा उत्साह। बीड जिल्ह्यात केज तालुक्यातल्या प्रतिदेहू तुकोबाराय पावनधाम संस्थानात नयनरम्य दीपोत्सव साजरा। बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत उजळले 25,000 दिवे। यवतमाळ जिल्ह्यात आर्णी तालुक्यात तरोडा इथं आज सकाळी गाय गोंधन उत्सव साजरा। सजवलेल्या गायींची बासरी आणि डफरीच्या गजरात मिरवणूक। गायींना घोंगडीवर बसवण्याची अनेक दशकांची परंपरा। आणि चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पक्षीवैभवात नवी भर। कोळसा कुरण क्षेत्रात पहिल्यांदाच आढळला सहसा भारतात न येणारा नीलपंख अर्थात युरोपियन रोलर। वळूया पुढच्या बातम्यांकडे। एम्स नागपूर